नमस्कार. मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी च्या तयारीसाठी आपण आजचा आपला सलग 5वा दिवस आहे. आपण पाठीमागच्या 4-5 दिवसापासून सोबत आहोत आणि आजचा विषय आपण पुन्हा तोच बुद्धिमत्ता बघत आहोत. त्यातील जो आपला वर्गीकरण जो भाग आहे त्यातील आपल्याला संख्या हा घटक आपण त्यातला बघणार आहोत. मी हर्षल सुभाष सोनवणे. सध्या मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळस बुद्रुक अकोले येथे सध्या मी पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण जो पाठीमागचा घटक जो आपण बघितला होता काल वर्गीकरण मधील संख्या तो आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर सर्वांनी लक्ष द्यावं. आता पाठीमागच्या 3-4 दिवसात मी तुम्हाला एक थोडासा अंदाज आला असणार आहे. माझा लेक्चर चालू केल्या केल्या पहिला शब्द काय असतो तो शब्द म्हणजे की पाठीमागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणं का गरजेचं आहे. आता काल ज्यावेळेस आपण लेक्चर घेत होतो त्यावेळेस काल लेक्चर घेत असताना तुम्हाला मी मुद्दाम काही 3 गोष्टी जरा बाजूला ठेवल्या होत्या. 3 वर्षांचं अनालिसिस. त्याचं कारण तुम्हाला आज देतो. कारण काल आपण फक्त थिअरी बघणार होतो आणि आज आपल्याला ऍक्च्युअल एक्झाम्पल सोडवायचे. पण मग एक्झाम्पल सोडवताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करणं का गरजेचं आहे. कारण आपण ज्यावेळेस शब्दसंग्रह बघितला शब्दसंग्रह मध्ये सुद्धा सोडवताना तुमच्या असं लक्षात आलं होतं की जे पाठीमागच्या 7 वर्षामध्ये जे काही घटक विचारले होते त्यावरच ह्या वर्षी क्वेश्चन विचारलेला आहे. सेम घटना आता जो रविवारी पेपर झाला त्यामध्ये सुद्धा ही तसंच घडलेलं आहे. पाठीमागच्या लिटरली तुम्हाला दाखवायचंय की जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर केली म्हणजे पाठीमागच्या वर्षीची क्वेश्चन पेपर जरी तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर करून गेला तरी तुम्हाला खूप मार्क पडतील. का तर त्याचं उदाहरण मी तुम्हाला आज पुन्हा घेऊन आलोय. तर तुम्हाला काल आपण इथपर्यंत बघितलं होतं 2023 पर्यंतचं विश्लेषण आपण काल बघितलेलं होतं. बरोबर आहे. आता आपल्याला 2024 आपल्याला आता 2024, 2025 आणि 2026 या 3 वर्षांचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. आता विश्लेषण करताना पुन्हा एकदा बघा बरं. एकदा तुम्ही फक्त विश्लेषणातला घटक बघा. 2024 साली 2 प्रश्न आले होते. दोन्ही प्रश्न कसे होते? घन आणि वर्गवर. बरोबर. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हा टॉपिक करणार आहे कोणता वर्गीकरण त्यावेळेस तुम्ही फक्त बाकीचे लॉजिक काय म्हणतो बाजूला जाऊ द्या. त्यांना काय म्हणता त्यांना सहलीला पाठवून द्या. हे 2 लॉजिक पहिल्यांदा चेक करायचे. कोणतं? घन आणि वर्ग. तुम्हाला मी आता लगेच क्वेश्चन दाखवतो कोणते क्वेश्चन्स विचारलेले होते. 2024 साली सुद्धा घन आणि वर्ग या टॉपिकवर क्वेश्चन होता. 2025 ला सुद्धा घन आणि वर्ग या टॉपिकवर क्वेश्चन होता. 2026 ला सुद्धा जी आता 8वीची शिष्यवृत्तीची परीक्षा झाली त्यामध्ये सुद्धा घन आणि वर्गवरच क्वेश्चन होता. आणि यू डोंट बिलीव्ह तर काल जी रविवारी क्वेश्चन पेपर झाला आपला इयत्ता 7वीची जी शिष्यवृत्ती परीक्षा झाली त्यावरती सुद्धा प्रश्न जो आला होता तो घन आणि वर्ग हे दोन्ही लॉजिक मिक्स यावरच क्वेश्चन आला होता. म्हणजे तुम्हाला जास्त अभ्यासाची पुन्हा एकदा सांगतो वेडा अभ्यास करायचा नाही हुशार अभ्यास करायचा. तर आणि पुन्हा तुम्हाला माहिती क्वेश्चन सुद्धा दाखवतो की ते क्वेश्चन किती सारख्या प्रमाणामध्ये होतं. सेम लॉजिक पाठीमागच्या 4 वर्षापासून या टॉपिकवर सेम लॉजिकचा क्वेश्चन विचारण्यात येतोय. लॉजिक मध्ये अजिबातही बदल नाही. सेम लॉजिक आहे. कसं तर तुम्हाला दाखवतो आता. तर तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मी. आता आपण 2026 चा क्वेश्चन बघूया. 2026 अगोदर आहे ना जो 2025 चा क्वेश्चन आलाय तो आपण घेऊ. लिहिलेला आहे ना मी. हा क्वेश्चन या वर्षीची जी शिष्यवृत्ती परीक्षा झाली होती इयत्ता 7वीची जी आता रविवारी पेपर झाला रविवार आता 26/4/2026 रोजी
जो पेपर झाला म्हणजे पहिला जो शिष्यवृत्तीचा पेपर आहे, आता आपण जे काय अनालिसिस करतो ना, ते आता 8वीच्या क्वेश्चन पेपरचा आपला अनालिसिस चालू आहे. आता आपण पहिल्यांदाच यावर्षी 7वीला जी क्वेश्चन पेपर झाली तिचा आपण त्यातला क्वेश्चन घेतोय. आता आपण लॉजिक बघू की यामध्ये कोणतं लॉजिक यूज केलेलं आहे. यात लॉजिक कोणतं यूज केलेलं आहे, तर यामधलं लॉजिक घन आणि वर्गाचं लॉजिक आहे. कसं लॉजिक एकदा बघा तुम्ही. जी 36 ही संख्या आहे ते या ठिकाणी त्यांनी लॉजिक यूज केलेलं होतं. 36 काय आहे, 3 या संख्येचा घन अधिक म्हणजे घन प्लस त्या संख्येचा वर्ग. मग 3चा वर्ग किती होतो, सॉरी 3चा घन होतो 27, 3चा वर्ग होतो 9, 27 अधिक 9 उत्तर आलं 36. असं आलं पहिली 36 संख्या. दुसरं 80 तर कसं येतं, 4 या संख्येचा घन अधिक 4 या संख्येचा वर्ग. 4चा घन होतो 64 प्लस 4चा वर्ग होतो 16, याचं उत्तर आलं 80. आता ते लॉजिक 100च्या यामध्ये येत नाही. दुसरं लॉजिक होतं 252चं, 6चा घन अधिक 6चा वर्ग. 6चा जो काही घन होतो तो होतो किती, 216 अधिक 6चा वर्ग होतो 36. अशा पद्धतीने आलं 252. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे कोणतं लॉजिक दिसलं ते लॉजिक होतं संख्येचा, हे बघा, जी कोणती संख्या आहे त्या संख्येचा घन अधिक त्याच संख्येचा वर्ग. आणि जी काय 100 ही संख्या आहे त्या 100 या संख्येमध्ये ते लॉजिक काय दिसून येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपण कसा केला होता, वेगळा केला होता. हा प्रश्न होता आत्ताची जी परवा परीक्षा झाली शिष्यवृत्तीची आता 7वीची, त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता. आता आपण पाठीमागच्या वर्षी काय प्रश्न विचारला होता तो आपण बघू, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की अरे बाबा हे किती सोपे एक्झाम्पल आहेत म्हणून. आता जो 100 वाला आहे, आता 100चं जे लॉजिक आहे ते आपण इथे घेऊ. 100चं लॉजिक काय आहे, पहिलं 100 आहे त्याचं लॉजिक काय आहे, तर 5चा घन वजा 5चा वर्ग. आता फक्त या ठिकाणी जे 8वीचा जो पेपर झाला होता याच वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये, आता हा जो प्रश्न आहे 2026चा, इयत्ता 8वीची जी आता शेवटची शिष्यवृत्तीची परीक्षा झाली होती त्यातला आता फेब्रुवारीमध्ये एक्झाम झाली होती, फेब्रुवारी 2026, त्यामधला हा क्वेश्चन आहे. त्यात काय लॉजिक होतं बरं, सेम हेच लॉजिक होतं. 5चा घन वजा 5चा वर्ग, मग किती आहे 125 वजा 25, उत्तर आलं 100. आता जे काय 2 नंबरचा क्वेश्चन आहे त्यामध्ये ते लॉजिक काय बसत नव्हतं. जो 3 नंबरचा पर्याय होता 648. 648चं काय लॉजिक आहे, तर या ठिकाणी आपल्याला 5 6चा वर्ग, या ठिकाणी सुद्धा 648, तर या ठिकाणी सुद्धा त्या संख्येचा घन वजा त्या, सॉरी, संख्या तिचा घन वजा त्या संख्येचा वर्ग, अशा पद्धतीनं लॉजिक येतं. त्यानंतर जो आपला चौथा पर्याय आहे त्या ठिकाणी सुद्धा 294, या ठिकाणी सुद्धा ती जी संख्या आहे ती संख्या आपला त्या ठिकाणी 7चा त्या ठिकाणी हे येतोय वर्ग येतोय, घन येतोय, आणि मग 307चा जो घन आहे अशा पद्धतीनं हे येते. आणि यातला जो पर्याय होता पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी ते लॉजिक काय बसत नाही. म्हणून तुम्ही आता या दोन्ही क्वेश्चन मधलं मला सांगायचा उद्देश आहे, हा दोन्ही पण क्वेश्चन बघा. या ठिकाणी घन अधिक वर्ग आणि या ठिकाणी घन वजा त्याचा वर्ग, फक्त इथं अधिक आहे आणि या ठिकाणी काय केलंय, वजा केलंय. आता 2025चा प्रश्न बघा. 25च्या प्रश्नामध्ये काय केलंय, ती जी संख्या होती त्या संख्येचा घन केलाय आणि त्यातून 3 वजा केले आहे. बघा बरं कसं लॉजिक दिसतंय. जी 3चा जो घन आहे, 3चा घन किती, 26,
7. त्यातनं किती मायनस केले? 3. उत्तर आलं 24. हे झालं पहिल्याच. दुसऱ्याचं काय आहे? तर एक मिनिट. हं. या ठिकाणी जे आपला 2 नंबरचं जो क्वेश्चन आहे 343. कशाचा वर्ग आहे? तर सातचा सातचा जो आपला घन आहे 343. त्यातनं 3 वजा केले, उत्तर आलं 340. 3 नंबरचा पर्याय आहे 1328. त्यामध्ये काय आहे? तर 1328 मध्ये आपण जर केलं 11चा जर आपण वर्ग केला तर 11चा वर्ग येतो 1331. वजा त्यातनं वजा केली 3, उत्तर आलं 1328. आणि जो आपला 4 नंबरचा पर्याय आहे तो आपण 2चा समजा घन केला, तर जे आपलं 4 येते, 4 संख्येसाठी जर आपण 2चा जर घन केला, त्यातून जर 3 वजा केलं, 2चा घन असतो 8, त्यातून 3 वजा केले, उत्तर आलं 5. म्हणजे हे 5च्या काय उत्तर यायला 5, तर इथे किती दिले? 4. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल, जवळपास सेम लॉजिक इथं यूज केलं आहे. असं खूप सारं, म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन आला आहे तर क्वेश्चन आलेल्या तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कोणतं लॉजिक टेस्ट करायचंय? तर घनसंख्येचं. आता आपण 2024चा क्वेश्चन बघू. 2024च्या क्वेश्चन मध्ये काय झालंय? कोणत्याही संख्येचा घन घेतलेला आहे आणि तीच संख्या त्यामध्ये काय केली? ऍड केलेली आहे. समजा आपण कोणती पण संख्या आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच काय केलं आहे? घन त्यामध्ये ऍड केलं आहे. हे बघा, संख्या, त्या संख्येचा काय केलं आहे? घन, आणि त्यामध्ये तीच संख्या काय केली? ऍड केली. अशा पद्धतीचं जे 2024चं जे लॉजिक आहे ते विचारलेलं आहे. मग आता तुम्ही मला सांगा, जो प्रश्न आहे 252. ठीक आहे, आपण हे सोडून बघू वाटलं तर. 252 समजा आपण 6चा जर काय केला? घन केला, त्यामध्ये 36 मिळवले. 216 अधिक 216, त्यात 36 जर मिळवले, उत्तर आलं 252. इथं 352 आहे, तर त्याचं किती आहे? जर आपण पाहिलं 300 343 जर केली, त्यामध्ये आपण किती मिळवले? इथं 7 आहे, 7चा वर्ग 49. तर त्याचं उत्तर येतं 392. 576 संख्या आहे तिथं 512, त्यामध्ये आपण 64 जर ऍड केले, तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर येते. मग थोडक्यात काय, जी आपली घन, थोडक्यात संख्येचा जो घन आहे त्यामध्ये संख्येचा काय करायचा? थोडक्यात आपल्याला या ठिकाणी जो संख्येचा घन, त्यामध्ये संख्येचा वर्ग आपल्याला ऍड करायचा आहे. मग आता हे जे सगळे एक्झाम्पल, थोडस आपलं टॅब डिस्टर्ब होते. मग आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल, 2024चं जर आपण लॉजिक बघितलं, तेच लॉजिक आहे सेम. इव्हन त्या संख्या सुद्धा काही काही सारखे आहे. बघा, इथं 252 आहे, इथं सुद्धा त्यामध्ये 252च्या आसपास संख्या आहे. हे बघ, इथं 252 संख्या आली. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की ह्या संख्या एवढ्या एवढ्या सारख्या अशा त्या पद्धतीनं कशा येत आहे. मग 2024चं पण लॉजिक त्याचे, त्या संख्येचा घन केला आहे, त्यामध्ये तीच संख्येचा वर्ग मिळवलेला आहे. 2025चं लॉजिक पाहिलं, त्या संख्येचा घन करून त्यातनं 3 वजा केले आहे. 2026चं लॉजिक पाहिलं, 26 म्हणजे ह्याच वर्षी जी आपली 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा झाली होती, त्याचं सुद्धा लॉजिक सेम तेच आहे. त्यामध्ये काय केलं आहे? तर त्या संख्येचा घन, त्यातून त्या संख्येचा वर्ग फक्त वजा केलाय. आपण जे पाठीमागचे 2-3 क्वेश्चन बघितले त्या ऍड केला आणि या ठिकाणी फक्त काय केलंय? वजा केलाय. सेम लॉजिक माझ्या मते 2000
24चं जे लॉजिक होतं, 24चं लॉजिक हे जसंच्या तसं या वर्षीच्या 2026च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेलं आहे. मग आता तुम्ही मला सांगा, आतापर्यंत आपण पाठीमागच्या 3 दिवसापासून आपण अनालिसिस घेतोय. पहिल्या दिवशी आपण ज्यावेळेस अनालिसिस घेतलं, आपण शब्दसंग्रहाचं अनालिसिस घेतलं, त्यामध्ये सुद्धा आपण 2 दिवसापूर्वीच सांगितलं होतं की म्हणजे समजा राजधानी असेल किंवा संख्यांचं जे काही समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द त्यावरती प्रश्न येतो. तर ह्या रविवारी क्वेश्चन आला. तर राजधान्यांवरती क्वेश्चन आला. जे आपण आकृत्यांवरचे क्वेश्चन घेतले होते, तर ते क्वेश्चन कशा पद्धतीनं आकृती वेगळी असते, तो क्वेश्चन सुद्धा जसे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेतले त्या पद्धतीनं तो क्वेश्चन परीक्षेला ह्या रविवारी आला. सेम लॉजिक आता उगा 1-2 दिवस आपलं हे लेक्चर आता परीक्षेच्या नंतर होतंय. हेच लेक्चर जर आपल्या रविवारच्या अगोदर जर झालं असलं, त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला हेच सांगितलं असतं की काय लॉजिक कोणतं येणार आहे, घन वर्ग आणि घन वर्ग या दोघांचं कॉम्बिनेशन. आणि सेम तसंच झालंय ह्या रविवारी त्याच टॉपिकवर तसंच लॉजिक आलेलं आहे. घन आणि वर्गचं लॉजिक आलेलं आहे. म्हणजे क्वेश्चन पेपर सुद्धा किती प्रेडिक्टेबल होती. असं म्हणता येणार नाही की खूप अवघड क्वेश्चन होते, खूप जणांना अवघड गेले. पण ज्या मुलांनी असा प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करून पेपर दिलेले होते, त्यांना पेपर अतिशय सोपा केलाय. बघा आता ज्या मुलांनी हे 3 लॉजिकचा अभ्यास केलाय पाठीमागच्या 3 वर्षाच्या क्वेश्चन पेपर, त्यांनी त्या काय म्हणतात त्या टॉपिक मधले एक सुद्धा क्वेश्चन सोडवलेला नसू द्या, फक्त त्यांनी पाठीमागचे 3 वर्षाचे क्वेश्चन पेपर केले असतील, तरी सुद्धा त्यांनी यावेळेसचा क्वेश्चन ज्यावेळेस आला असेल त्याचं लिटरली 10 सेकंदामध्ये उत्तर आलं असणार आहे. कारण का बरं, तर त्याचं लॉजिक डेव्हलप झालं होतं घन आणि वर्गचं, तसं ते क्वेश्चन सोडवायचं आहे म्हणून. त्यामुळं पुन्हा एकदा प्रिव्हियस कोणत्याही विषयाचा अभ्यास सुरू करताना सगळ्यात पहिल्यांदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करायचं आणि मग त्याचं सोडवायला सुरुवात करायची. आता बाकीचे क्वेश्चन आपण माझ्या मते काल घेतलेलेच होते. सगळे क्वेश्चन आपण जवळपास घेतले होते. जे क्वेश्चन राहिले ते आपण आता घेऊन टाकू. त्या ठिकाणी 4 संख्या दिसत आहे तुम्हाला. 4 संख्यांमध्ये काय आहे, तर पहिली संख्या 5 आणि 5/15, दुसरी संख्या 6/21, तिसरी संख्या 7/28 आणि चौथी संख्या दिसते 8/30. मग याचं लॉजिक काय, तर आता यासाठी पुन्हा एकदा थोडीशी प्रॅक्टिस पाहिजे. ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होणार तर अशा पद्धतीचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला सोडवता येतील. या ठिकाणी त्यांनी लॉजिक असं यूज केलेलं आहे, जी सगळ्यात वरची जी संख्या आहे 5, त्याच्या पुढची संख्या घेतली 5 × 6, उत्तर आलं 30. आणि 30चं त्यांनी काय केलं, निम्म केलं, उत्तर आलं 15. अशा पद्धतीने मग हा 5 आणि त्याच्या खाली छेदला किती आलं, 5/15. दुसरं लॉजिक काय आहे, 6 × 7, उत्तर आलं 42 ÷ 2 केलं, उत्तर आलं 21. मग ही संख्या 6 आणि त्याच्या छेदाला किती 21, मग 6 ÷ 21. पुढचं लॉजिक 7 × 8, तर 56 ÷ 2 केलं, उत्तर आलं 28. मग 7/7 ÷ 28 हे लॉजिक. आणि पुढे जर आपण पाहिलं तर आज दिलेलं आहे 8 × 9 असायला पाहिजे. 72/2 जर केलं तर उत्तर येतं 36. मग उत्तर असं असं पाहिजे तर 8 ÷ 36. पण आपण जर पाहिलं पर्यायांमध्ये तर पर्याय क्रमांक आपण जर पाहिला तर हा पर्याय इथं दिसत नाही. फक्त पर्याय क्रमांक 5/15 हा बरोबर आला आहे या ठिकाणी. जर 6/21 जर पाहिला तर तो सुद्धा इथं योग्य पद्धतीने आला आहे. जर 7/28 जर पाहिला तो सुद्धा या ठिकाणी आला आहे. आणि फक्त जो चौथा पर्याय होता तोच या ठिकाणी आलेला नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. सोपं लॉजिक आहे. आता मग एक काम करायचं, काल मी तुम्हाला एक लिस्ट दिली होती बघा, वर्ग, घन, तर ते गुणाकार आहे, त्या गुणाकाराच्या लॉजिक मध्ये हा वाला क्वेश्चन बसतोय. मग पुन्हा एकदा आज सोडवताना तुम्ही चेक करा त्याच्या व्यतिरिक्त कोणतं एखादं लॉजिक यामध्ये बसतंय का. मग हा क्वेश्चन तसा त्या पद्धतीने आपण जर पाहिला तर तो प्रश्न सोपा होता. त्यानंतर इथे एक पाठीमागे आपण येत होतो, हा एक एक क्वेश्चन आपण बघू. तर हा क्वेश्चन जर पाहिला ना, हा क्वेश्चन पहिल्या कळायला पाहिजे. इट्स फार सोपा क्वेश्चन आहे.
पुन्हा एकदा हा क्वेश्चन कोणत्या लॉजिक मध्ये बसतो? गुणाकाराच्या लॉजिक मध्ये. आणि शक्यतो तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही अशी 4 अंकी संख्या बघाल ना, त्यावेळेस 4 अंकी संख्या बघताना ती शक्यतो 7213, 5357, 5549, 8719 अशा पद्धतीनं वाचायची नाही. ती संख्या वेगळ्या पद्धतीने वाचायची. कशा पद्धतीने वाचायची? तर आता उत्तर मला माहिती आहे, पण मी वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला वाचून दाखवतो. पैकीच वन ऑफ द मेथड पैकीच याचं लॉजिक डेव्हलप होत जातं. कसं? समजा 72 आणि 13चं लॉजिक बघायचं, समजा 53 आणि 57 पाहायचं, 55 49 पाहायचं, 87 49. त्या ठिकाणी ज्यावेळेस मी 49 पाहिलं ना, माझ्या डोक्यात पहिल्यांदी बाकीच्या संख्या पाहिल्या मी, की पूर्ण वर्ग संख्याचं काही लॉजिक बसतंय का. पण बाकीच्या ठिकाणी त्या संख्या नव्हत्या, म्हणून ते लॉजिक मी काय केलं, कॅन्सल केलं. आता दुसरं एक लॉजिक पाहायचं, समजा 7 पाहायचं, 213 पाहायचं, 5 पाहायचं, 357 पाहायचं, 5 549, 8 769. यामध्ये काही लॉजिक बसतंय का? तर नाही बसत. मग पुन्हा थोडा ग्रुप चेंज करून पाहायचा. ग्रुप चेंज केलं, फक्त 7 पाहायचं, 3 पाहायचं, त्यानंतर 21 पाहायचं, 5 35 7 पाहायचं, 5 54 9 पाहायचं, 8 72 9 पाहायचं. आणि ज्यावेळेस मी हे लॉजिक पाहिलं, तर मला थोडस ट्यूब पेटली. कारण का बरं? 7 गुणिले जर आपण 3 केलं, तर 7 इंटू जर 3 केलं, तर उत्तर किती येतं? 21 येतं. आपण जर 7 इंटू जर आपण 3 केलं, तर उत्तर किती आलं? 21. 5 इंटू जर 7 केलं, तर उत्तर काय आलं? 35 आलं. 5 इंटू जर 9 केलं, तर उत्तर येतं 45. आणि 8 इंटू 9 केलं, तर उत्तर येतं 72. सिंपल आहे. त्यामुळे मी पाठीमागे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं. ज्यावेळेस अशी 4 अंकी संख्या असेल, मेनली अशा संख्या असल्या मोठ्या आल्या, की डोक्यात ट्यूब पेटली पाहिजे, की या ठिकाणी काहीतरी गुणाकाराचं लॉजिक आहे आणि ती संख्या वाचताना डायरेक्ट 4 अंकी संख्या वाचायची नाही. वाचायची, पण तिथं एक 4 अंकी संख्या असेल तर शक्यतो घनचं लॉजिक एकदा चेक करून बघायचं. कारण जर आपण 11च्या पुढच्या संख्या पाहिल्या, तर 11च्या पुढच्या सगळ्या संख्या त्या 4 अंकी संख्यांच्या घन येतात. त्या संख्या लक्षात ठेवायचं. म्हणजे 10चा घन येतो 1000, 11चा घन येतो 1331, 12चा घन येतो 1728, 13चा घन येतो 2197. ह्या संख्या पाठच करून ठेवायच्या. मग त्याच्या नियर अराउंड पुढे मागे संख्या आल्या, तर त्यावर सुद्धा क्वेश्चन तयार होऊ शकतो. आता हा एक क्वेश्चन तयार म्हणजे पुढच्या वर्षी जास्त चान्सेस आहे. त्यामुळं हा म्हणजे लक्षात ठेवा. समजा 1009. दुसरा पर्याय 1340. तिसरा पर्याय 1737. चौथा पर्याय 2208. आता ज्यावेळेस हे 4 पर्याय दिसणार आहे मला, त्यावेळेस आता पुढच्या वर्षी बघा, यावर मी येऊ शकतो. बघा आता पर्याय जर पाहिले, तर हे पर्याय थोडेसे वेगळे वाटतात. अरे यात काय लॉजिक पाहणार आपण? इथं 10, इथं 9, इथं 13 40, 17 37, 12 काय म्हणतात 22 0. पण आपल्या जर घन संख्या जर पाठ असतील, तर घन संख्या पाठ असतील, तर तुम्हाला पहिलं लॉजिक या ठिकाणी सापडायला पाहिजे. काय लॉजिक आहे? 1000+9. तर इथं आपण एखादी वेगळी संख्या घेऊ, जेणेकरून उत्तर आपलं योग्य येईल. या ठिकाणी पाहिलं, तर 1331 अधिक त्यात 9 ऍड केले, 1728 त्यात 9 ऍड केले, आणि या ठिकाणी 2197 अधिक त्यात किती पाहिजे होते? त्यात 13 ऍड केले, म्हणून इथे आलं. इथं 9 ऍड, इथं 9 ऍड केले, आणि इथं पण 9 ऍड केले, आणि इथं फक्त किती ऍड केले? 13 ऍड केले, म्हणून हा पर्याय चुकीचा. आणि ह्या तिन्ही पण संख्या कोणता आहे? 10चा वर्ग, 11चा वर्ग, 12चा सॉरी घन, 11चा घन, 12चा घन, आणि 13चा घन. तिन्हीचे लॉजिक त्या पद्धतीने आहे. त्यामुळं आणि हे बघा पुन्हा तेच, ज्यावेळेस अशा पद्धतीचे क्वेश्चन आपण सोडवतोय ना, त्यावेळेस आपणच अशा पद्धतीचं लॉजिकचे क्वेश्चन घेऊन पाहिजे. थोडस वेगळं वेगळं कसं त्यातलं लॉजिक तयार होते ते पाहायचं. मग 2019चा क्वेश्चन आपण पाहिला, की कशा पद्धतीने तो सोडवलेला आहे. 2018 पहिला होता. 2020चा क्वेश्चन. चला 2020चा क्वेश्चन पाहिलं तर काय दिसतंय आपल्याला? 327. आता पुन्हा सेम लॉजिक जे
म्हणजे काय म्हणतात, तुम्हाला वेगळा अभ्यास करायचीच गरज नाही. आता जर इथं जर पाहिलं 3000, सॉरी 327 आहे, इथं 844 आहे, 532 आणि 627. बरोबर आहे. काय लॉजिक येते याच्यामध्ये? 327 म्हणजे 18चा वर्ग किती येतो? 324 अधिक त्यात किती मिळवलेले आहे? तर 3 मिळवलेले आहे त्यामध्ये. मग उत्तर किती येतं? 327. जर 844 आहे तो कशाचा वर्ग आहे? 29चा वर्ग आहे. 29चा वर्गामध्ये काय मिळवले? 881 अधिक त्यामध्ये किती मिळवले? 3 मिळवले. 532 काय आहे? हा आहे 23चा वर्ग, त्यामध्ये किती? 529 अधिक त्यात किती मिळवले? 3 मिळवले. 627 तो कसा आहे? 25चा वर्ग, 625 अधिक त्यात किती मिळवले? 2 मिळवले. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, या ठिकाणी 3 मिळवले, या ठिकाणी 3 मिळवले, इथं 3 मिळवले, इथंच किती मिळवले? फक्त 2 मिळवले. म्हणून पर्याय क्रमांक किती? चौथा तो कसा असणार आहे? वेगळा असणार आहे. पुन्हा एकदा लॉजिक बघा. वर्ग अधिक म्हणजे ती जी संख्या आहे त्या संख्येचा वर्ग अधिक 3 मिळवले. आता हेच लॉजिक आपण कुठं पाहिलं होतं रे? हेच लॉजिक आपण पाहिलं होतं, कधी क्वेश्चन विचारलेला होता? 2025 सालचा क्वेश्चन. फक्त तिथं वर्गाऐवजी काय होतं? घन होतं. आणि घन मधून इकडं आपण 3 मिळवलेले, काय केले? 3 काय केले? वजा केले. सेम लॉजिक, सेम म्हणजे काय म्हणतात, त्याच त्याच टाईपचे क्वेश्चन, त्याच त्याच प्रकारचे क्वेश्चन रिपीट होत आहेत. मग हे आपण पाहिलं 2020चा क्वेश्चन. आता 2021चा क्वेश्चन बघू. 2021च्या क्वेश्चन मध्ये काय आहे? पुन्हा एकदा सेम लॉजिक, सेम लॉजिक, त्याच पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. एकदा आपण इथं 210, 336, 150 आणि 504 हे 4 क्वेश्चन. आता 210 काय बरं? 210 आहे तर 6चा घन वजा 6 म्हणजे किती? 216 वजा 6 उत्तर आलं 210. त्यानंतर काय आहे? 7चा घन वजा 7 म्हणजे ती संख्या, म्हणजे संख्येचा घन वजा त्यातून तीच संख्या काय केली तर वजा केली. आता 7चा घन किती आहे? 343. त्यातनं वजा केले 7 उत्तर आलं 336. 150चं कसं आहे? आता जो 150 वाला आहे त्याचं हे लॉजिक या ठिकाणी बसत नाही. आणि 504चं काय येणार आहे आपलं? 504चं काय येणार या ठिकाणी? तर 8चा घन वजा त्यातनं किती वजा करायचे? 8. 8चा घन आला 512, त्यातून 8 गेले, उत्तर आलं 504. सगळीकडं लॉजिक, पुन्हा एकदा लॉजिक बघा, तेच लॉजिक आहे. संख्याचं घन त्यातनं तीच संख्या वजा केली. लॉजिक थोडं सुद्धा इकडं तिकडं काय होत नाहीये, ठरलेलं आपल्याला दिसत नाही. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 25/72, 49/75, 16/64, 95 आणि 64/91. आता ज्यावेळेस हा क्वेश्चन मी पाहिला ना, माझ्या मनामध्ये पहिल्यांदा एक गोष्ट यायला पाहिजे. काय गोष्ट यायला पाहिजे? वरती 25 आलेला आहे, इकडं 49 आलेला आहे, इकडं 16 आलेला आहे आणि इकडं 64 आलेला आहे. ह्या गोष्टी आल्या म्हणजे ह्या गोष्टी काय आहे? तर ह्या गोष्टी आहेत पूर्ण वर्ग संख्या. हा कशाचा? 5चा वर्ग आहे, हा 7चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे आणि हा 8चा वर्ग आहे. मग आता इथं 5, इथं 7, इथं 4 आणि इथं 8, हे लॉजिक कसं? आता मी तुम्हाला डायरेक्ट काय म्हणतात सोडून पण दाखवू शकतो, पण आपलं लॉजिक त्या प्रश्नाकडे पाहण्याचा अप्रोच कसा असला पाहिजे हे जास्त महत्वाचं, ते मी तुम्हाला सांगतोय. आता इथं 5 कसा येणार आहे? या ठिकाणी 5 का बरं आला? या ठिकाणी 7 का बरं आला? या ठिकाणी 4 का बरं आला? आणि या ठिकाणी 8 का बरं आलं? हे कसं शोधायचं? मग आता तुमचं अंश तर झालंय, अंशाचं काम तर झालंय, मग तुमच्याकडे शिल्लक काय राहिलंय? छेद राहिलंय फक्त. बघा बरं, 7 आणि 2चं काय केलं? 5 येतो.
जर आपण 7 - 2 जर केलं तर उत्तर किती येतं? 5 येतं. इथं 7 - आपण 5 केलं तर उत्तर किती यायला पाहिजे? 2 यायला पाहिजे. तर इथं किती दिलेलं आहे? 7 दिलेलं आहे. इथं आपण पुढं पाहिलं तर 95 9 - 5 केलं तर किती येतं? 4. पुढं 9 - 1 केलं तर किती येतं? 8. आलं की या ठिकाणी मग 5 होता, बरोबर, 5चा वर्ग 2 होता. आता इथं 2चा वर्ग किती असायला पाहिजे होता? सॉरी, 2चा वर्ग इथं 4 असणार, सॉरी, 2चा वर्ग 4 असणं अपेक्षित होतं. म्हणजे या ठिकाणी वरती 49च्या ऐवजी काय असणं अपेक्षित होतं? 4/75 हा पर्याय असणं अपेक्षित होतं. पण त्यांना एक पर्याय वेगळा काढायचा होता, त्या पद्धतीने तिथे लॉजिक दिले. पुढं काय आहे? 4चा वर्ग काय दिला? 16 दिला. पुढं 8चा वर्ग 64. सिंपल. आणि ह्या प्रश्नाकडे जाण्याचा आपला अप्रोचच कसा होता? तर पहिल्यांदा आपण त्या संख्या नोटीस करायला पाहिजे होत्या. पहिली संख्या 25 आहे, नंतरची 49 आहे, नंतरची 16 आहे, त्यानंतरची 64 आहे. तरी सुद्धा त्याचं उत्तर काय होतं? ते येणार होतं. त्यानंतर त्यानंतर आपण जर पाहिलं, पुढचा प्रश्न काय आहे? तर पुढचा प्रश्न आहे 505, 336, 209 आणि 126. हा प्रश्न पाहिल्यावर सुद्धा आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे एकच लॉजिक यूज करायचं, घन किंवा वर्गच. तर घन किंवा वर्गचं लॉजिक आपण यात टाकून पाहू बरं, येतं एक उत्तर आपलं. घन किंवा याचं लॉजिक यूज केलं तर 505 ही संख्या आहे, बरोबर आहे. तिथं काय नव्हे, जर 8चा जर घन केला त्यातून 8चा घन केला तो याच्या आसपास आहे, किती आहे? तो आहे 512. त्यातनं आपण 7 वजा केले, उत्तर येतं 505. दुसरी आहे, आता हे झालं 505 साठी. त्यानंतर 336 साठी काय आहे? 7चा जो घन आहे, 7चा घन झाला 343. त्यातनं जर 7 वजा केले तर येतं 336. 336. 209 जो आपण लॉजिक पाहिलं तर ते काय लॉजिक या ठिकाणी बसत नाही. आणि जर आपण पुढचं, सॉरी, 209 जर पाहिलं तर हो आपलं होत आहे ना, 206चा वर्ग, सॉरी, 6चा घन किती? 216 वजा त्यातनं 7, तर येतं 209. त्यानंतरचा पाहिला आपण 126 काही लॉजिक बसत नाही, कारण 5चा जर घन पाहिला तर येतो 125, आपल्याला मायनस करावं लागेल. आणि बाकी ठिकाणी 7 - 7 - 7. आता तुमच्या लक्षात आलं असेल, पुन्हा एकदा या टाईपचा आपण क्वेश्चन सोडवलाय. काय सोडवलाय? तर हे बघा, त्या संख्येचा घन, त्यातून इथे किती वजा केलाय? 3 वजा केलाय. आणि इथं काय केलंय? त्या संख्येचा घन केलाय, त्यातून किती वजा केलाय? 7 वजा केलाय. ह्याच टाईपचं मी तुम्हाला काल यासाठी हे चार्ट किंवा टेबल सोडवायला दिले होते. काय हे बघा, आता तुमच्या लक्षात येईल का हे वाले चार्ट मी तुम्हाला का दिले होते? बघा, या ठिकाणी त्या संख्येचं काय केलंय? घन केलंय. आणि घन केल्यानंतर त्यात 1 वजा केलाय, 2 वजा केलाय, 3 वजा केलाय, 4, 5, 6, 7. आणि हे लॉजिक वरती त्यांनी क्वेश्चन विचारलेले आहे. सेम इथं आपण वर्गचं पाहिलं होतं, त्या वर्गामध्ये आपण 1, 2, 3 मिळवले, त्यातनं 1, 2, 3 काय केले तर वजा केले आपण. पुन्हा आपण ती वर्ग संख्या होती त्यातनं तीच संख्या वजा केली, कारण त्याचं सुद्धा आपल्याला एक्झाम्पल वरती पाहायला मिळालेले आहे. अशा पद्धतीनं प्रिव्हियस इयर क्वेश्चन करणं का महत्वाचं असतं, का गरजेचं असतं, ते तुम्हाला यातनं कळलं. 2022, आता 2023 वरती कोणता क्वेश्चन आलेला आहे? तर बघा, 2023 वरती क्वेश्चन विचारलेला आहे. तर आपली जी 289 ही संख्या आहे, 289, दुसरी संख्या आहे 143, 221 आणि 187, या तीन. तर यातील आता पुन्हा एकदा आपण इथे जाऊ. आता थोडस आपण या ठिकाणी डोकं लावणार, वर्गाचं डोकं लावणार. वर्गाचं लॉजिक पण काही या ठिकाणी दिसत नाही.
त्यानंतर आपण घनचं लॉजिक लावणार, ते पण या ठिकाणी बसत नाही. पुन्हा आपण हे पाहिलं की समजा 9 दुने 18 वगैरे काय ते बसतंय का, 3 1 3 4 येते, 2 1 2 येते, ते पण काही गुणाकारच लॉजिक बसत नाही. पण आपल्याला जास्त घाबरायची गरज नाही, कारण आपल्याकडे आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं लॉजिक. आपण घन पाहिलं, ते लॉजिक या ठिकाणी बसलं नाही. वर्ग बसलं नाही, ते पाहिलं नाही. आपण घन वर्ग सगळं पाहिलं, गुणाकारच नाही बसत आहे. मग एकच लॉजिक दिसतंय, कोणतं? कसोटी. एकदा 17ची कसोटी विचारली, एकदा 11ची कसोटी विचारलेली आहे. मग ते एकदा लॉजिक लावून बघू आपण. चला बरं, इथं दिसतंय का आपल्याला काही? तर आपल्याला इथं 11 नाही दिसत आहे, हे नाही दिसत आहे, पण तुम्हाला एक कळलं की 17च्या पाड्यामधल्या इथं संख्या दिसत आहे. मग आपण 289 पाहिलं तर याला 17ने काय होतो? भाग जातो. 221 पाहिलं तर या संख्येला 17 भाग जातो. 187 पाहिलं तर याला 17ने भाग जातो. संख्या राहिली फक्त 143. याला काय 17 भाग जात नाही. भाग जातो पण निश्चय भाग जातो, सगळ्यात महत्वाचं. भाग जात नाही असं नाही म्हणता येणार आपल्याला. 289 ला 17 निश्चय भाग जातो. 221 ला 17 निश्चय भाग जातो, म्हणजे त्याचा रिमाइंडर 0 असतो. 187 ला सुद्धा 17 निश्चय भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक काय राहील त्याचं? तर 2 त्याचं उत्तर असणार आहे. मग अशा पद्धतीनं तुम्हाला यातनं एक गोष्ट कळलेली असणार आहे की आपण जे काय बघतो त्याचं लॉजिक किती महत्वाचं असतं. लॉजिक म्हणण्यापेक्षा आपण जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर केले असतील तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन करणं किती गरजेचं असतं ते आपल्याला यातनं कळणार आहे. आता आपण काही सरावासाठीचे जे काही क्वेश्चन आहेत ते आपण आता बघू, जेणेकरून आपली अजून थोडीशी प्रॅक्टिस होईल. बघा, पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय आहे तर पहिला प्रश्न या ठिकाणी दिलाय की 1 ते 25 साठी गटातने बसणारी संख्या निवडावं. अचूक उत्तराचा पर्याय आहे. त्यामध्ये काय करायचं आपल्याला ते रंगवायचं आहे. तर बघूयात आपण काय आहे. या ठिकाणी 2400, आता पुन्हा एकदा सांगितलेलं लॉजिक की शक्यतो 4 अंकी संख्या जर आली तर शक्यतो 2464, 3236, 52,100, 4500 अशा पद्धतीनं ते लॉजिक पाहायचं नाही. त्यांची फोड करायची आणि मग आपल्याला ते पाहायचं. तर जर आपल्याला पाहिलं तर तुम्हाला एक किती लॉजिक त्यात लगेचच दिसतंय तुम्हाला. काय लॉजिक आहे? जर 2 गुणिले जर आपण 4 केलं, आपण जर 2 गुणिले 4 केलं तर किती येतं? 4 दुणे 8 आणि 8चा वर्ग केलं तर 64 आपलं येतं. म्हणजे बरोबर 2 4 6 4. आता पुढं 3 गुणिले 2 केलं, 3 दुणे किती होता? 6 आणि 6चा वर्ग केला तर उत्तर येतं 36. मग बरं 3 2 आणि 36, मग 3 2 आणि 36 आपल्याला दिसते. पुढे जर आपण पाहिलं तर काय दिसतंय? 5 आणि 2, 5 दुणे 10, 10चा वर्ग केला तर येतं 100. मग हे बघा 5 2 आणि पुढे किती? 100, म्हणून 52,100. आता पुढे जर आपण पाहिलं तर 4 आणि 5, 4 गुणिले 5, 5चे किती झाले? 20. आता 20चा वर्ग किती असणं अपेक्षित होतं? 400. मग या ठिकाणी किती यायला पाहिजे होतं? 4 5 आणि 400 हा पर्याय असणं इथं अपेक्षित होतं. पण तो पर्याय आहे का? नाही. तिचं उत्तर किती आलंय तर पर्याय क्रमांक 4. इथं काय आहे? 45 आणि 40च दिले, फक्त इथपर्यंतच पर्याय आहे. ह्या शेवटचं शून्य दिला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4. असं अतिशय म्हणजे या पद्धतीचा प्रश्न सुद्धा आपण पाहिलेला आहे आणि त्याच पद्धतीचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी सोडून घेतलेलं आहे. दुसरा जर आपण प्रश्न पाहिला, एक करून टाकतो मी, तर फरक गरज होईल. त्या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 2 पाहिला तर पुन्हा एकदा 4 अंकी प्रश्न पाहिला की बेल वाजली पाहिजे की बाबा इथं 4 अंकी संख्यांचं लॉजिक न पाहता काहीतरी थोडस गुणाकार वगैरे या ठिकाणी असलं पाहिजे. मग आपण या ठिकाणी पाहिलं
तर 4 आणि 7, 4 आणि 7, 4ची बेरीज ते 11, 11 गुणिले 2 केलं तर उत्तर किती येतं? 22. तर बरोबर 22 ही संख्या मध्यभागी दिलेली आहे. त्या ठिकाणी 7 आणि 3, 7 7 अधिक 3, 7 आणि 3 किती झाले? 10. 10 गुणून जर 2 केलं तर उत्तर किती येतं? 20. तर बरोबर जी मधली संख्या आहे ती 20 दिलेली आहे. इथं जर पाहिलं आपण 7 अधिक 5 झाले 12. 12 गुणून 2 उत्तर किती यायला पाहिजे? 24. या मध्यभागी किती असायला पाहिजे होते? 24. तर या ठिकाणी किती दिलं आहे? मध्यभागी पाहिलं तर या ठिकाणी किती दिलं आहे? तर दिलं आहे 20. आपण पुन्हा त्याला शेवटच्या यामध्ये यूज करून पाहू. 1 अधिक 7 किती झाले? 8. 8 गुणिले 2, 8 गुणिले किती झालं? 16. तर मध्यभागी बरोबर 16 दिलेले आहेत. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक आपण याला, हा पर्याय क्रमांक वेगळा, पर्याय क्रमांक 4 वेगळा. अशा पद्धतीनं तो पर्याय वेगळा दिसणार आहे. अतिशय सोपे प्रश्न असतात. फक्त लॉजिक डेव्हलप होणं गरजेचं असतं. लॉजिक डेव्हलप होण्यासाठी सुद्धा खूप बाकीचे काही करायची गरज नाही. आपला जो नेहमीचा भाग आहे तोच आपल्याला त्यामध्ये पाहायचा असतो. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी जर पाहिलं ना तर एक तुमच्या काय म्हणतात ना, एक गोष्ट क्लिक व्हायला पाहिजे. काय क्लिक व्हायला पाहिजे? तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं, हे बघा, 8, प्रश्न क्रमांक 3 मध्ये 8 - 3 पाहिलं तर उत्तर किती येतं? 5. 5चा वर्ग घेतला तर उत्तर किती येतं? 25. तो बरोबर या मध्यभागी दिला आहे. आता 7, 7 - 4, 7 - 4 येतं 3. 3चा वर्ग घेतला तर उत्तर किती येतं? 9. 9. 9 बरोबर मध्यभागी दिलेला आहे. त्यानंतर 6 - 4, 6 - 4 उत्तर येतं 2. 2चा वर्ग घेतला उत्तर किती येतं? 4. हा 4 बरोबर मध्यभागी दिलेला आहे. या ठिकाणी 9 - 6, 9 - 7 उत्तर येतं 3. 3चा वर्ग किती झाला? 9. हा 9 या ठिकाणी असणं अपेक्षित होतं. आणि तो काय पर्याय या ठिकाणी दिला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. आपण एक ठराविक टाईपचे क्वेश्चन बघतोय, जेणेकरून आपल्याला त्यातनं काय होतं? लॉजिक तिथं डेव्हलप होत आहे. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन बघू. थोडस आपण पटापट बघतोय. आपल्याला जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवता येतील तेवढं आपलं त्यातलं आपण लॉजिक त्यातलं चेक करत जाऊ. पर्याय क्रमांक, प्रश्न क्रमांक 4 बघतोय आपण त्यातला. 155, 210, 272 आणि 420. आता एकेकाचं यातलं लॉजिक बघू आपण. या संख्येत साईडला लिहू. 155, 210, 272 आणि 420. 155 काय आहे? तर आपण जर पाहिलं तर 210 जर पाहिलं तर आपण 15चा जर वर्ग घेतला तर 15चा वर्ग वजा 15, तीच संख्या. 15चा वर्ग किती? 225 वजा किती? 15. उत्तर आलं 210. 272 जर पाहिला आपण, तो आहे 17चा वर्ग वजा 17. आता 17चा वर्ग किती आहे? 289 वजा किती? 17. 272. पुन्हा आपलं 21चा वर्ग, 21चा वर्ग वजा 21. 21चा वर्ग किती? 441 वजा किती गेले? 21. त्यात तुमचं उत्तर आलं 420. आणि जो काय एक नंबरचा पर्याय आहे त्यामध्ये हे काय लॉजिक आपल्याला फिट बसत नाही.
म्हणून पर्याय क्रमांक 1 या गटामध्ये बसत नाही. किंवा लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या तुम्हाला, कारण या टाईपचे क्वेश्चन आपण खूप सारे पाहिले आणि त्याचं उत्तर येत असतं. पुढचा जर तुम्ही पर्याय बघितला, सॉरी, पुढचा जर प्रश्न बघितला तर पुढच्या प्रश्नामध्ये पर्याय कसे दिले तुम्ही बघा तुम्ही. हा पर्याय क्रमांक दिला आहे 1. पर्याय, सॉरी, आपण इथे साईडला लिहून घेऊ थोडस तुम्हाला समजण्यास सोपं होईल. आता जर आपण प्रश्न क्रमांक 5 पाहिला, त्यातला पर्याय, पहिला पर्याय आहे 1, दुसरा पर्याय आहे 81, तिसरा पर्याय आहे 4 आणि चौथा पर्याय आहे 36. आता चारही जर तुम्ही पर्याय पाहिले ना, तर तुम्हाला सगळ्यांच्या डोक्यामध्ये लगेच पहिली एक गोष्ट क्लिक होणार काय, हा चारही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. मग आता याच्यामध्ये आपल्याला काहीतरी डिटेल लॉजिक शोधावं लागणार आहे. शोधू आता. पहिला एक कशाचा वर्ग आहे? 1चा वर्ग. 81 काय आहे? 9चा वर्ग. 4 काय आहे? 2चा वर्ग. आणि 36 काय आहे? तर 6चा वर्ग. आता या संख्या, आता यातलं, आता चारही वर्ग संख्या जर पाहिल्या तर आता यातलं एक लॉजिक कसं आपल्याला वेगळं करता येईल. जर आपण 2 ही संख्या पाहिली, ही 2 एकच मूळ संख्या आहे यातली, बाकीच्या मूळ संख्या नाही. म्हणून आपल्याला हा पर्याय क्रमांक 4 यातनं वेगळा करता येईल. त्या पद्धतीचं लॉजिक आपल्याला या ठिकाणी यूज करावं लागणार आहे. आणि आपल्या चारही जर आपल्या संख्या जर पाहिल्या त्याच पद्धतीनं होता, तर या ठिकाणी जर 36 आहे, जरी 37 असता तर लगेच याचं उत्तर काय आलं असतं? पर्याय क्रमांक 4. कारण बाकीचे तीनही पर्याय कसे होते? या पूर्ण वर्ग संख्या दिलेल्या होत्या. त्यामुळं प्रश्न गणित आपलं लॉजिक काय होत असतं? तर आपलं लॉजिक चेंज होत असतं. त्यामुळं पाचव्याचं जे आहे, पाचव्याचा पर्याय क्रमांक आहे तर 4, सॉरी, पर्याय क्रमांक 3 उत्तर. परीक्षेमध्ये खूप वेळेस आता जर झालं तशी चूक होऊ शकते. उत्तर आलंय 4 म्हणून लगेच तिकडं आपली जी शीट असते ओएमआर शीट, तीच जायचं 4 नंबर रंगवायचा का नाही. 4 नंबरचा जे काही उत्तर आहे ते कोणत्या पर्यायामध्ये दिलंय? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलंय. मग ते उत्तर पाहायचं आणि मग त्यातनं सोडवायचं. आता पुढचा प्रश्न किती? 6 नंबरचा प्रश्न. 6 नंबर काय दिलंय? 594, पुढचं 740, पुढं 902, त्यानंतर 836. आता ह्या संख्या पाहिल्या, ह्या संख्या थोड्याशा कोणत्याही मला वर्गाच्या जवळ नाही दिसत आहे, कोणत्याही घनाच्या जवळ नाही दिसत आहे. मग मी दुसरं लॉजिक पाहणार, पुढं गुणाकार दिसतोय का या ठिकाणी? तर मला या ठिकाणी कोणता गुणाकार पण यामध्ये दिसून येत नाही. मग पहिल्यांदा वर्ग नाही, घन नाही, त्या घन संख्येतनं काय 30 संख्या वजा केली नाही का, त्यातनं 2 वजा केली नाही, 3 वजा केली नाही, ते पण नाही लॉजिक. वर्गाचं पण लॉजिक त्यामध्ये मला पुढे दिसत नाहीये. वर्ग गेला, घन गेला, गुणाकार गेला, मग चौथं लॉजिक आपल्याकडे कोणतं होतं? तर कसोट्या. चला मग आता एक कसोटी, सगळ्यात पहिल्यांदा कसोटी चेक करायची ती म्हणजे 11ची. चेक करणं पण सोपं आहे. 11ची चेक करायची, 13ची, 17च्या पाड्यामध्ये आहे का नाही ते पाहिजे. कारण जनरल तुम्हाला 2च्या पाड्यातलं कोण नाही विचारणार, 3 नाही विचारणार, 7च्या पाड्यामधलं तर तुम्हाला, आता तुम्ही चौथीला विचारलं ठीक आहे, तुम्ही आता 7वीला आले ते नाही. मोस्टली 11, 13, 17 ह्या संख्या चेक करायच्या, त्यापैकीच काहीतरी असण्याची शक्यता असते. 11, 13, 17. कारण 14च्या पाड्यात मोस्टली ती समसंख्येमुळे ते कळून येतं. त्यामुळं ह्याचे थोडेसे पर्याय उलटे काय म्हणतात ना, थोडं कन्फ्युजिंग असतं 11, 13, 17चे. मग आता 594 जर पाहिलं
594चं कसं करायचं म्हणजे ते आपल्याला हे कसं चेक करायचं 11चा हे एक एक संख्या अल्टरनेट घ्यायची. आता 5 आणि 9 किती झाले 9 त्यातनं ही मधली संख्या वजा केली 9 वजा 9 किती आलं 0 म्हणजे या संख्येला 11ने भाग जातो. आता 7 आणि 0 आणि 7 किती झाले 7 त्यातनं किती गेले 4 7तून 4 गेले उत्तर आले 3 म्हणजे या संख्येला 11ने भाग जाणार नाही. आता एकाला भाग जातोय आणि एकाला भाग जात नाही म्हणजे आपल्याला पुढचे पर्याय चेक करावे लागणार आहे. कारण का बरं तेच बरोबर कसोटी बसते की नाही ते आपल्याला चेक करायचे. आता 9 आणि 2 9 2 किती झाले 11 11 वजा 0 उत्तर आलं 11 याला 11ने भाग जातो. आता पुढची संख्या 8 आणि 6 8 आणि 6 आहे 14 त्यातनं किती गेले मधली संख्या 3 उत्तर आलं 11 या संख्येला सुद्धा मग 0 किंवा जी काय वजा बाकी आहे ती 0 किंवा 11 असायला हवी. असं जर असेल या संख्येला 11ने भाग जातो. हे महत्वाचं आहे. आणि मग आपण या ठिकाणी चेक करून बघितलं तिन्ही संख्यांपैकी आपल्याला पर्याय क्रमांक किती पर्याय क्रमांक 2 असा दिसला त्याच्यातली 740 ही संख्या आहे. 740 या संख्येला 11ने भाग जात नाही. मग म्हणून याचं उत्तर किती आलं पर्याय क्रमांक 2 6वा. त्यानंतर 7वा प्रश्न. आता 7वा प्रश्न फार सोपा आहे तसा. काय परीक्षेला म्हणजे 4थीच्या लेवलचा क्वेश्चन आहे पण ऍज अ प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला त्या संकल्पना म्हणून तो माहित असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी जे एक्सप्लेनेशन ते मी हे करून टाकतो. संख्या दिसायला 445 445 665 595 आणि 525. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काय आहे, या सगळ्या जर संख्या जर पाहिल्या तर सगळ्यांच्या शेवटी काय आहे 5 आहे म्हणजे 5ची कसोटी तर काय त्या ठिकाणी यूज होणार नाही. दुसरी आणि सगळ्या संख्या पाहिल्या तर मोर ऑर 5च्या यामध्ये म्हणजे तिथं कोणतं तुम्हाला वर्ग नाही घेणं नाही दिसणार लॉजिक. मग तुम्हाला पुन्हा एकदा लॉजिक कोणतं यावं लागेल कसोटीवरच यावं लागेल. कसोटी जर पाहिलं तर या ठिकाणी अरे हा इथं तर 7च बसते. आता याला आपण 7ने भाग जर दिला तर यातलं 745 ला काही 7ने भाग जात नाही. बाकी 665 ला 7ने भाग जातो. 595 ला 7ने भाग जातो. 525 ला सुद्धा 7ने भाग जातो. मग पर्याय क्रमांक 1. हा असे हे जस्ट टेस्ट साठी क्वेश्चन आहे. या टाईपचे क्वेश्चन येईल अशी काही गॅरंटी वाटत नाही. 7वाला क्वेश्चन खूप काय म्हणतात लहान मुलांसाठीच आहे. तर आपण जर 8 पाहिला तर 8चं पण लॉजिक पुन्हा 1125 2025 3725 आणि 2925 त्या चारही जर आपण संख्या पाहिल्या तर या चारही संख्यांमधलं आता सगळं आपलं भाग जाणारच आहे. चला पटापट आता याचं बेरीज पण 5 आणि 2 7 8 आणि 9 या संख्येची बेरीज 9 आली म्हणजे 9 न भाग जातोय. 5 आणि 2 7 आणि 2 9 याची बेरीज 9 येते याला 9 न भाग जाईल. 9 ची कसोटी काय आहे 9 आणि 9च्या पाड्यातील संख्या जर त्याची बेरीज जर आली तर त्या संख्येला 9 न भाग जातो. 7 आणि 3 10 5 15 आणि 2 17 याची बेरीज 17 येते म्हणजे याला 9 न भाग जाणार नाही. आणि 2 आणि 2 4 5 आणि 4 9 इथं आलं 18 18 आलं म्हणजे सुद्धा या संख्येला 9 न भाग जातो. मग पर्याय क्रमांक 3च यातला असा आहे की त्याची बेरीज किती येते 17 येते आणि बेरीज 17 आली म्हणजे याला 9 18 27 36 ह्या 9च्या पाड्यातील जर संख्या आल्या
तर 9 ने शेष भाग जातो. आणि मग अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक किती याचं पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. आपण पटापट भरपूर आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय कमीत कमी वेळेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. सातशे 15, 125, 585 आणि 455. हे 3 क्वेश्चन आहेत. आता याचं काय आहे, तर यातले जर पर्याय जर पाहिले, पुन्हा एकदा मी तुम्हाला मध्ये सांगितलं होतं, जर आपल्याला चेक करायचं असेल तर 9चं ते काय लगेच चेक करता येतं. चेक 11ची कसोटी चेक करायची, नंतर 13ची कसोटी चेक करायची, नंतर 17ची कसोटी चेक करायची. या ठिकाणी 11 जर पाहिलं आपण 7 आणि 5 12, 12 वाजा 1 11, याला 11 भाग जातो. 5 आणि 1 6, 7 आणि 2 गेले 7 येतं, याला 11 भाग जात नाही. 5 आणि 5 10, 10 8 गेले 2, याला भाग जाते. म्हणजे इथं 11ची कसोटी काय इथं चेक होणार नाही. उरली कोणती कसोटी फक्त 13ची, म्हणजे अजून 17ची झाली पण 13 चेक करू. 13ची जर आपण कसोटी चेक केली तर 715ला 13 भाग जातो, 125ला 13 भाग जात नाही, 585ला जातो, 455ला पण जातो. या ठिकाणी 13 निशेष भाग जाणाऱ्या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहे. मग आपल्याला 9चं पर्याय क्रमांक 2 125 असणार आहे. पटकन एक 10 नंबर आता आपला वेळ पण संपत आला. माझ्या मते आपण भरपूर प्रकारचे गणित यामध्ये सोडवलेले आहेत. त्यामुळं ज्यावेळेस तुम्हाला एक सांगतो, मोस्टली ज्यावेळेस पुढच्या वर्षीची पेपर होणार आहे तर 90% चान्सेस आहे की जो प्रश्न असणार आहे तो एक तर वर्ग किंवा घन, त्याचं लॉजिक पण कसं, त्या वर्गातून एक तर तीच संख्या वजा करायची किंवा अधिक करायची किंवा 1 2 3 4 त्यामध्ये अधिक करायची. दुसरं लॉजिक कोणतं, वर्ग असणार त्या वर्गातून तीच संख्या वजा करायची किंवा त्या वर्गामध्ये 1 2 3 4 ऍड करायची किंवा 1 2 3 4 वजा करायची, किंवा त्या वर्ग संख्येतून तीच संख्या वजा करायची किंवा त्या घन संख्येतून तीच संख्या वजा करायची, किंवा त्या वर्ग संख्येतून त्या संख्येची सॉरी त्या संख्येच्या घनातून त्या संख्येची वर्ग संख्या वजा करणे. हे 4-5 लॉजिक टेस्ट करायचे. त्यानंतर गुणाकार पाहायचा, गुणाकाराचं काय लॉजिक बसतंय का, आणि त्यानंतर आपलं जे कसोट्या आहे त्या कसोट्या चेक करायच्या. एवढं जरी तुम्ही लॉजिक चेक केलं, मला नाही वाटत याच्या पलीकडं कोणता आता पुढच्या वर्षी पुन्हा लेक्चर असणारच आहे. नक्की तुम्ही हा प्रश्न कसा येतोय त्याकडे लक्ष ठेवा. इव्हन तुम्ही आता ज्यावेळेस टेस्टचे क्वेश्चन सोडवणार ना, टेस्टवाले म्हणजे सराव क्वेश्चन सोडवणार, तर सराव क्वेश्चन सोडवताना सुद्धा याकडे तुम्ही लक्ष द्या की ह्या लॉजिकचे किती गणित येत आहे. जर तुमच्या सरावमध्ये सुद्धा असे क्वेश्चनचे आन्सर जर जास्त बरोबर येत असतील तर यू आर गुड टू गो, यू आर ऑन अ राईट वे. तर मग अशा पद्धतीनं आपण हा जो काय आता टॉपिक आहे तो अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीने तुमच्या यातल्या संकल्पना क्लिअर झाल्या असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा जेव्हा जेव्हा तुम्ही या परीक्षेचा अभ्यास आता चालू कराल, सुट्टी लागणार आहे, तर सगळ्यात पहिल्यांदी त्या प्रश्नाचं अनालिसिस करायचं. पाठीमागच्या वर्षी त्या पद्धतीचे कसे प्रश्न विचारले गेले आहेत, यानंतर त्यावर कसे प्रश्न विचारले जातील याचं लॉजिक डेव्हलप करायचं, त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा आणि नक्कीच तुम्हाला त्यामध्ये चांगले मार्क मिळतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तर आज माझं या टॉपिक मधलं हे शेवटचं लेक्चर होतं. तर तुम्हाला पाठीमागच्या 4-5 दिवसामध्ये नक्कीच तुमच्या सर्व प्रकारच्या संकल्पना असतील त्या क्लिअर झाल्या असतील आणि नक्कीच तुम्हाला या 4-5 दिवसात वेगळं काहीतरी नक्कीच शिकायला मिळालं असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजचं हे जे लेक्चर आहे ते या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.